नमस्कार, मी गौरव मानकर ॲट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाची विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। हा जो सत्ताधारी पक्ष आहे तो गेल्या 60-65 वर्ष मी बघितलं किंवा जेव्हा विरोधात जेव्हा होता तेव्हा जे आपलं नाही ते पण आपलं आहे आणि जो गुन्हा झालाच नाही तो सत्ता पक्षाने केलेला आहे सिद्ध करण्यात यशस्वी झाला नॅरेटिव्ह म्हणून। म्हणजे असं आहे की आज भारतामध्ये म्हणजे सगळ्यात मोठं जर सिंडिकेट म्हटलं किंवा क्रिमिनल फ्रॉड्युलंट अशा प्रकारची कार्टेल म्हटलं तर ते सत्तेतच आहे। केंद्रीय सत्तेत ते कार्टेल आहे। आणि मी कॉलेजमध्ये असताना त्यानंतर आता 2011 साली मी सतत बघत आलेलो आहे की बोफोर्स पासून कोलगेट पासून 2G स्कॅम नावाचे जे झाले नाहीत घोटाळे म्हणजे नंतर सिद्धच नाही झाले ते या सत्तेत असलेल्या पक्षाने सिद्ध करून असल्यासारखं दाखवलं सिद्ध झाल्यासारखं। आणि जे ऍक्च्युअल स्कॅम आता होत आहेत ते सुद्धा विरोधी पक्षाला सिद्ध करता येत नाही किंबहुना सिद्ध करण्याचा अटेम्प्ट पण होऊ शकत नाहीये। ही सगळ्यात मोठी भयंकर गोष्ट आहे। मला आज सत्ता पक्षावर बोलायचं पण ते नंतर बोलेल। ते काय सर्वच जण बोलतात किंवा बोलतील किंवा नाही बोलले तर मी बोलणार। पण मुद्दा असा आहे की विरोधी पक्षाबद्दल कोणीतरी बोलायला पाहिजे कारण 3 गोष्टी ज्या आहेत आपण जेव्हा संविधानाचा विषय करतो तर भानावर आणि अनावर हा मुद्दा का आला कारण विरोधी पक्षाच्या लोकांशी सुद्धा 3 गोष्टी तुम्हाला लागतात जनतेला म्हणजे डायरेक्ट मला तुम्हाला सगळ्यांना। एक म्हणजे पार्टिसिपेशन, दुसरं म्हणजे रिप्रेझेंटेशन आणि तिसरं म्हणजे ऍक्सेसिबिलिटी। मला सांगा आपल्यापैकी किती लोकांना विरोधी पक्षाची ऍक्सेसिबिलिटी आहे? डायरेक्ट रिप्रेझेंटेशन आहे, पार्टिसिपेशन आहे। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आज जर विरोधी पक्ष संसदेत जे काही करतो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल म्हणजे इथे सगळी प्रबुद्ध माणसं बसलेली आहेत खरं तर राजकीय दृष्ट्या यांना काही मुद्दा असणारच ना, मुद्दा मनात असेलच प्रत्येक कॉम्रेडच्या। तो मुद्दा जर विरोधी पक्षापर्यंत पोहोचवायचा झाला तर तरी ऍक्सेसिबिलिटी अप्रोचेबिलिटी आहे का? ते अप्रोचेबल आहेत का सामान्य माणसाला? म्हणजे पूर्वी सत्ताधारी पक्ष अप्रोचेबल होता, ऍक्सेसिबल होता, आज विरोधी पक्ष सुद्धा अप्रोचेबल आणि ऍक्सेसिबल नाही। त्याच्यामध्ये तरी तुमचं रिप्रेझेंटेशन आहे का? त्याच्यामध्ये तरी तुमचं पार्टिसिपेशन आहे का? मला आठवतं की आता सुद्धा महाराष्ट्राची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा विरोधी पक्षाला धुव्वा उडाला। त्याच्यावर मी बोलणार आहे, ती निवडणूक आणि त्याचे निकाल याच्यावर स्वतंत्रपणे बोलणार। पण मुद्दा असा की त्या जागा वाटपामध्ये विरोधी पक्ष म्हणून जो आता अगदीच म्हणजे त्याला विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा केवळ गिफ्ट म्हणून देऊ इच्छितो सत्ताधारी पक्ष, अशा परिस्थितीत लयाला गेलाय। त्या विरोधी पक्षाला महाविकास आघाडी नावाचं जे एक युती एक संघटन तयार झालेलं 3 पक्षांचं, 4 पक्षांचं, 5 पक्षांचं, त्या डाव्या पक्षांना एक मला आठवतं की नाशिक मधली एक जागा होती कॉम्रेड कराड म्हणून, कराड सरांना मिळायला पाहिजे होती, ते जायज होतं म्हणजे नाहीतरी हरलीच ती जागा शेवटी। तर तिथे जो मनुष्य होता ज्याला उभं करण्यात आलं होतं तो नामचीन गुंड होता। एवढंच नव्हे तर काहीतरी एक सलीम कुत्ता नावाच्या माणसाशी त्याचा संबंध असल्याचं सगळीकडे छापून अनेकदा आलेला आहे। त्या माणसासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी एवढी बॅटिंग केली की कॉम्रेड कराडांना ते तिकीट काही केल्या मिळू दिलं। आता मुद्दा असा की ते सगळेच पडले, आता वाईट झालं। पण आता मला असं सांगा की मला स्वतःला असं वाटतं म्हणजे मी आता विचार करतो किंवा मी जे बोलतो ते तुम्ही बघतच असाल, पण मुद्दा असा आहे की विरोधी पक्ष तरी आपल्या पार्टिसिपेशनच्या किंवा रिप्रेझेंटेशनच्या लायकीचा आहे का? मूळ मुद्दा हाच मला असा वाटतो कारण आपल्यासाठी म्हणजे आपण नेहमी म्हणजे कॉमन मॅन किंवा आपण जी जनता आहे एक स्ट्रक्चर मध्ये एक सत्ता जगामध्ये सगळीकडे हे सत्य आहे की अगदी तुम्ही डेमोक्रेटिक असाल तरी सुद्धा जे निवडून येतात सत्तेमध्ये त्यांना जनता नको असते कारण जनता वीज, पाणी, लाईट, रोजची गरजा, पैसे सगळं मागणार, संपत्तीची विभागणी हे सगळं मागायला सुरुवात करते।
जनता जोपर्यंत त्यांना सत्तेत पोहोचवत नाही तोपर्यंत जनता लाडकी असते. पण जनतेने एकदा सत्तेत पोहोचवलं की सत्तेला कधीही जनता आवडत नाही. त्यामुळे कुठच्याही सत्तेच्या काळामध्ये जनता लाठ्या खाते, जनता काठ्या खाते आणि जनतेला तुरुंगवास भोगायला लागतो. पण त्यावेळेला विरोधी पक्ष हा जनतेच्या बरोबर उभा राहतो, असं लोकशाहीचं स्ट्रक्चर आहे. आणि विरोधी पक्ष जनतेचं ऐकतो, जनतेचं म्हणणं काय आहे, जनतेला काय हवं आहे, काय नको आहे, या सगळ्याचा विचार करून त्या प्रकारे आपल्या स्ट्रॅटेजीची आखणी करतो. म्हणजे आपलं रिप्रेझेंटेशन नेहमी विरोधी पक्ष करत असेल तर विरोधी पक्षात कोण आहे हा मुद्दा आपण गौण आता या क्षणी धरू. तो मुद्दा पण महत्वाचा आहे, पण तो नंतर घेतो. मुद्दा असा आहे की आता अशी परिस्थिती आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच असं बघतोय की विरोधी पक्ष तरी आपला आहे का असं वाटावं अशी परिस्थिती आहे. की तुम्ही बोलायचं नाही, बोलायचं म्हटलं तर कोणाशी बोलणार, तर विरोधी पक्ष. तर विरोधी पक्ष तुमच्या मनातला आवाज ओळखतोय का? म्हणजे मी असं बघितलंय आता निवडणुकीच्या अगोदर, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा, की अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या लोकांना म्हणायच्या आहेत, त्या विरोधी पक्ष म्हणतच नाही. दोन गोष्टी आहेत की त्यांचाही ऍक्सेस लोकांशी तुटलेला आहे, तेही एका क्रिमी लेअरचे भाग झालेले आहेत. जसं 1% लोकांकडे 40% देशातली संपत्ती, साधन संपत्ती आहे, तसंच हे जे विरोधी पक्ष आहेत तेही त्याच 1% गेलेले आहेत ज्यात सत्ता पक्ष आहे. त्यामुळे लोकांना ही लोकशाही आपली आहे असं वाटण्याकरता जे रिप्रेझेंटेशन, जे पार्टिसिपेशन, निदान ऍक्सेसिबिलिटी एवढी जी लागते ती सुद्धा आता नाही. म्हणजे तुम्ही बघा, पराभूत झालेले जे नेते आहेत मोठे मोठे, त्यांना तरी तुमच्यापैकी किती लोक आपला आवाज पोहोचवू शकत होते हे मी बघितलंय स्वतः. म्हणजे मला किती जण सांगतात की अरे ते, म्हणजे त्यांना असं वाटतं की मी रोज उठबस करत असतो त्यांच्या बरोबर. असं काही नाहीये. तुमची जेवढी उठबस आहे तेवढीच माझी उठबस असते. ते दिसतं ते तुम्ही सत्य मानू नका. म्हणजे की मी त्यांना टेलिव्हिजन मध्ये किंवा याच्याबरोबर दिसतो त्यांच्या बरोबर, त्याचं ते वेगळं, त्यांची व्यक्तिगत मैत्री असणं हे वेगळं. पण लोकांचा प्रश्न नावाची गोष्ट जी घेऊन त्यांच्या समोर बसलं की त्यांचाही अनास्था तेवढा. आता उदाहरण सांगतो मला, एक उत्तम उदाहरण सांगतो, आणि हे अगदी टेक्स्टबुक उदाहरण आहे, आणि याहून उत्तम उदाहरण मी नाही. मला वोट फॉर डेमोक्रेसीचा जेव्हा रिपोर्ट आला, आता हा काय माझ्या घरचं काम नव्हतं का, माझा त्याच्यात फायदाही नव्हता, माझ्या लक्षात असं आलं तो वाचल्यावर, 250 पानांचा रिपोर्ट, IAS ऑफिसर्स, अनेक निवृत्त IAS ऑफिसर्स, नंतर स्टॅटिस्टिशियन, सेफॉलॉजिस्ट, त्यांनी मिळून तो वोट फॉर डेमोक्रेसीचा रिपोर्ट तयार केला लोकसभा निवडणुकीच्या नंतर. त्यानंतर हरियाणा निवडणुकीवर पण वोट फॉर डेमोक्रेसीचा रिपोर्ट आलेला आहे, आणि महाराष्ट्र निवडणुकीवर आता मला वाटतं कोणत्याही क्षणी येईल. या निवडणुकीत चोऱ्या कशा झाल्या, केवळ EVM नव्हे, बाकी पण त्याचे कंपोनंट्स आहेत. म्हणजे तिथला DM, तिथला झोनल ऑफिसर, तिथला RO, इलेक्शनच्या वेळेला वाढलेली अचानक टक्केवारीतली मतं, नॉन ट्रान्सपरन्सी, इलेक्शन कमिशनचं तुमच्याशी वागणं. म्हणजे इलेक्शन कमिशन पण अप्रोचेबल नाही, ऍक्सेसिबल नाही, ट्रान्सपरंट तर नाहीच नाही. पूर्वी 2013 पर्यंत अशी परिस्थिती, इलेक्शन कमिशन इलेक्शन झाल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेत असे आणि नंबर्स मध्ये जाहीर करत असे. साधी गोष्ट अशी आहे की संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सही करून RO आणि गेले की त्यानंतर काही फार करता येण्यासारखं नसतंच, कारण दर 2 तासांनी हाती लिहिलेले रिपोर्ट्स मी टाकलेत माझ्या ट्विटर अकाउंटवर. ती शीट कशी असते, ओरिजिनल शीट टाकली, तर ते रिपोर्ट 2 तासांनी हाती लिहिलेले नंबर्स मध्ये प्रत्येक बूथवर व्यवस्थित जात असतात. झोनल ऑफिसर, रिटर्निंग ऑफिसर या लोकांकडनं ते जात असतात, आणि 6:05 निवडणूक संपल्यावर 6 वाजता ते बंद केलं जातं. मॅक्स टू मॅक्स आपण दरा 7 वाजता ऍक्च्युअल नंबर्स मध्ये सगळ्या फिगर्स तयार असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यात 74 लाख वोट्स वाढणं किंवा पर्सेंटेज मध्ये 4-5% वाढ देशात किंवा राज्यात वाढणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे. किंवा त्याचं कन्व्हिन्सिंग आणि लॉजिकल एक्सप्लेनेशन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ऑथॉरिटीने देणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, याचं उत्तर देणारी जी प्रेस रिलीज आहे इलेक्शन कमिशनची, त्याच्या खाली सिग्नेटरी ऑथॉरिटी नाही. हा मुद्दा पण मी मांडला, हे पण असंवैधानिक आहे. पण गंमत अशी या सगळ्यामध्ये की ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडची गोष्ट मी आता जी तुम्हाला सांगतोय ती, वोट फॉर डेमोक्रेसीचा जेव्हा लोकसभेचा रिपोर्ट आला तेव्हा मलाच वाटायला लागलं, 1900 जागा जास्त मिळाल्यात इंडिया आघाडीला,
आणि एनडीए म्हणजे बीजेपीला ऍक्च्युअली 79 जागा कमी मिळाल्या, म्हणजे बीजेपीच्या टोटल 161 आहेत. हे दिसतंय तिथे ऑन रेकॉर्ड. म्हणजे असं आहे की त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. पण एक वादळी चर्चा तर होऊ शकते. जर बोफोर्सवर होऊ शकते, कोलगेटवर होऊ शकते, 2G स्कॅमवर होऊ शकते, जे कधी झालेच नव्हते. म्हणजे आता सुद्धा ऑप्शन न करताच दिलेलं आहे 5G, पण त्याच्यावर कोणी चर्चाही करत नाही. तर मुद्दा असा आहे, तर या सगळ्या प्रकरणाचं मी इतक्या लोकांना म्हणजे ते तडीच लावण्याकरता मोठमोठे लोक, तुम्ही नाव घ्या ती माणसं, इंटेलेक्च्युअल सोशल ऑर्गनायझेशनची, एनजीओज आणि पत्रकार म्हणजे काही जे आता पत्रकार मूळ म्हणजे गोदी मीडियामध्ये नाहीत ते, तर ते खूप प्रयत्न करत होते की हे विरोधी पक्षांनी लावून धरावं. त्यानंतर हरियाणाचा रिपोर्ट आला, त्याच्यात काँग्रेसचा विजय दिसतो, पण काँग्रेसला ओन करायचा नाही तो विजय असं दिसतं. म्हणजे नंतर तो रिपोर्ट आल्यावर तुम्हाला मी सांगतो, मोठमोठ्या नेत्यांना मी भेटलो विरोधी पक्षातल्या. ते मला म्हणाले की परुळेकर साहेब, आम्हाला ना थोडक्यात सांगायच्यात काय लिहिलंय. मी म्हटलं, एवढ्या मोठ्या माणसांनी एवढे कष्ट करून एवढे दिवस परिश्रम करून जर 250 पानं लिहिली, तर त्यांना 2.5 पानात हे मावतं असं माहिती असतं तर 2.5 पानात लिहिली असती ना. म्हणजे कॉलेजच्या काळात आम्ही रिक्षाने जायचो, त्याच्यात झंकार बिट्स लावायचे आर डी बर्मनच्या गाण्यांना. तर मला वाटायचं यार, आर डी बर्मन सारख्या मोठ्या माणसाला पण कळलं नाही, या रिक्षावाल्यांना कळलं की झंकार बिट्समुळे त्याचं म्युझिक अधिक चांगलं होतं. तर असं ते म्हणजे 2.5 पानामध्ये ह्यांना पॉइंटर मध्ये करून हवं, जे 250 पान वाचलीच पाहिजे. म्हणजे त्याला पर्याय नाही. विरोधी पक्ष हा आळशी झालेला आहे आणि ही इनर्शिया, ही लिथार्जी जी आहे ती याच प्रकारची आहे ज्या प्रकारची लिथार्जी सत्ता पक्षाला आता खात्री आहे की आपण आणि लोक यांचा काही संबंध नाही. त्यांची मतं आपल्याला येवोत न येवोत, लोकांनी आपल्यावर प्रेम करो न करो, आपण दुसऱ्याच मार्गाने सत्तेवर येणार. त्यामुळे त्यांना तर पडलेलीच नाही. पण जे दुसऱ्या मार्गाने सत्तेवर येणार नाहीयेत तेही अनास्था दाखवतात, ते कशा पाहिजे हे मला कळत नाही. म्हणजे मला जर तुम्ही दिलेली मतं मिळत नसतील आणि माझी मतं जर कोणतरी चोरत असेल, तर मला लढायला पाहिजे की नाही तुमच्या सोबतीने. तर तुम्ही तो अहवाल स्वतःच बनवताय. बरं, मलाच अहवाल बनवायला पाहिजे खरं तर, पण तुम्ही अहवालही बनवता, तुम्ही मतही देता, तो अहवाल आणूनही देता. आणि मी सांगतो, मला सोप्यात सांग म्हणजे बघ का. मी कोणालाही सोप्यात सांगितलं नाही, कोणालाही 2.5 पानात सांगितलं नाही, कोणालाही पॉइंटर दिले नाही. तो अहवाल कोणी वाचला नाही तोपर्यंत, जोपर्यंत महाराष्ट्रात डोक्यावर वीज पडली नाही. महाराष्ट्रात जे निवडणुकींचे निकाल आले त्याच्यानंतर अचानक सगळेजण फोन करू लागले की तो अहवाल. तोपर्यंत तो इंग्रजीमधनं हिंदीत आणि मराठीत पण आलेला होता, तो सगळ्यांना दिला. तर अनेकांनी आपल्या पक्षातर्फे जे शिकले सवरलेले, बऱ्याच पक्षांचं एक काय वेगळं मत झालेलं आहे. मी सांगतो, काँग्रेसने याची सुरुवात केली आणि बहुतेक विरोधी पक्ष त्याला बळी पडलेत. ते म्हणजे हुशार माणूस म्हणजे वकील असं ते समजतात. हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. त्यामुळे आपल्या पक्षातल्या वकिलांना वाचायला दिलं ते. आता समस्या इथे सगळ्यात मोठी आहे की राजकीय आंदोलन, राजकीय विचार आणि राजकीय विचारसरणी आणि ती मांडण्याची पद्धत हे आणि कोर्टरूम आणि ज्युडिशरी हे परस्पर विरोधी आहेत. खरं तर सांगतो मी तुम्हाला कसं ते. 2G स्कॅम आणि बोफोर्सवर जर कोर्टात उभे राहिला असता तुम्ही, तर पुरावे विचारले असते, सगळे उभंच राहिलं नसतं. त्यांनी नॅरेटिव्ह बिल्ड केलं. हे राजकीय काम आहे, बरोबर. कोर्टात खून करून आला तरी पुरावा काय आहे असं विचारतो. तो मेला, ठीक आहे, तुझ्या हातात सुरू आहे, ठीक आहे, पण पुरावा काय आहे याचा, बरोबर. इथे राजकीय पक्षामध्ये सगळे वकील बसतात आणि सल्ला देतात आपल्या राजकीय नेत्याला की साहेब, पण ठोस पुरावा दिसत नाही, 90% बरोबर आहे यांचं, पण 10% अजून प्रॉब्लेम आहे, ते त्यांना आणून द्यायला सांगा. अरे काय यार, म्हणजे एवढी कमी संसाधनं असताना, एवढ्या कमी रिसोर्सेस मध्ये माणसं एवढा कष्ट करून एवढे मोठ्या जिक्सॉ पझल देशाच्या निवडणुकीची गोळा करून नीट उभं करतात आणि त्याच्या कनेक्टिंग डॉट्स नावाची गोष्ट करतात. आणि त्यानंतर राजकीय पक्ष म्हणजे विरोधी पक्ष ज्यांची चोरी झालेली, ज्यांच्या मताची, जे हरलेत, हताश होऊन बसलेत, त्यांना येऊन तो अहवाल देतात. आणि त्यांच्याकडे ते वकील बसलेले असतात जे नेते झालेले आहेत, ते सांगतात की पण ते असं आहे. काँग्रेस पक्षात बघा तुम्ही, त्या दिवशी इलेक्शन कमिशन मध्ये मला या गोष्टीवर मी लिहिलेलं पण, अभिषेक मनु सिंघवी पुढे गेले कशासाठी. अभिषेक मनु सिंघवींना राजकारणातलं काय कळतं.
म्हणजे ते काँग्रेस पक्षात आहेत इतके वर्ष म्हणून त्यांना कळतं असं मानायचं असेल तर ठीक आहे, किंवा ते दिल्लीत राहतात आणि ते खूप मोठे वकील आहेत हे मला मान्य आहे. ते खूप मोठे वकील आहेत, या पलीकडे मला दुसऱ्या कोण, मग खूप मोठे वकील राम जेठमलानी नाही, ते यशस्वी राजकीय व्यक्ती होते का? नाही. मुद्दा असा आहे की नेहरू, आंबेडकर, गांधी, महात्मा गांधी यांच्यानंतर अशी समज पसरला एक सार्वत्रिक की एक चांगला वकील हा चांगला राजकारणी आणि हुशार माणूस असतो. तसं काही नाहीये. कितीही हुशार वकील हा अतिशय वाईट राजकारणी असू शकतो. पी चिदंबरम यांचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी पीएमएलएचा कायदा आणला आणि स्वतःच त्याच्यात आत गेले. तर मुद्दा असा आहे की राजकारण ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे आणि ती आणि ज्युडिशरी या गोष्टी किंवा पुराव्यांनी सिद्ध करण्याची गोष्ट आहे ना, ते पुराव्याने साबित करा असं जे तुम्ही जनतेलाच सांगता, त्यांचीच मतं घेऊन ती मिळाली नाहीत तर तुम्ही आणून दिला हवा. एका म्हणजे आमचा मित्र एनडी जर्नलचा प्रथमेश पाटील, तुम्ही बघितलं असेल माझ्याबरोबर, त्याला यंग आहे तो एकदम, पण त्याचं एक म्हणणं आहे ते खूप फार सुंदर आहे, ते मी तुम्हाला सांगतो. तो म्हणला की राजे सर बघा, एवढ्या रिसोर्सेस, एवढा प्रचंड देश, एवढं सरकार, त्याच्या सगळ्या मशिनरी, सीबीआय, ईसी म्हणजे इलेक्शन कमिशन, इन्कम टॅक्स, सगळे ऑडिटर आणि सगळे लोक भांडवलदार, अडाणी, अंबानी सगळे मत्तीला असताना हे लोक जे करतात त्याचं कोडं 90% बरोबर उलगडून एका 10 माणसांनी दाखवलं आणि 10% त्यांचं राहिलं, तर ह्या 10 माणसांनाच तुम्ही ठोकायला सुरुवात केली, तर ते अत्यंत चूक आहे. आणि ते जनता विरोधी आहे, लोकविरोधी आहे, लोकद्रोही आहे आणि हा लोकद्रोह विरोधी पक्ष करतोय, हे महत्वाचं आहे. त्यामुळे भानावर नसण्याचं कारण आणि हे राजकारण अनावर होण्याचं कारण, ते बघा, दारू प्यालेला हत्ती नेहमीच मदमस्त होऊन चालतो, पण माहूत जो बसलेला आहे त्याने अंकुश लावायला पाहिजे. इथे अंकुश पिऊन माहूतच दारू पीत बसलाय. त्यामुळे प्रश्न इतका कॉम्प्लिकेटेड झालेला आहे, गुंतागुंतीचं झालेलं आहे. त्याची मुख्य कारणं जी आहेत त्यातलं हे एक महत्वाचं कारण. गेले काही दिवस आम्ही म्हणजे बरेच जण आम्ही ह्याच विषयावर चर्चा करतो देशभर, की ह्या विरोधी पक्षाला कसं जागेवर आणायचं. म्हणजे आता हत्ती आमच्या दृष्टीने गौण आहे, आम्ही त्या माहुताचीच दारू कशी काढून घ्यायची आणि त्याला अंकुश लावायला कसं लावायचा या विचारात पडलेलो आहोत. त्यामुळे आता कुठे हाताबाहेर गेलेलं आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अजून 10 वर्षापूर्वी मी आलो असतो तर सत्ताधारी पक्षाला कसं आवरावं याच्यावर बोललो असतो, आता विरोधी पक्षाला कसं सावरावं याच्यावर बोलतोय. तर इतक्या विलक्षण वेगाने पतनाला जाणारा जो देश आहे भारतासारखा, तो एवढ्या वेगात कसा काय केला. म्हणजे तुम्ही 2012-11 वगैरेला कधी वाटलं पण नसेल आज असं झालं ते असं झालं असतं. म्हणजे एखाद्या म्हणजे देशभर, सर्वात खेदाची गोष्ट, देशभर मुस्लिम्सना म्हणजे ते इक्वल सिटीजन आहेत. माझा जेवढा हक्क आहे देशावर तेवढा त्यांचाही हक्क आहे आणि मी सांगायला नको आणि मी कोण सर्टिफाय करणार किंवा कोणी सर्टिफाय कसं करायला पाहिजे हा मुद्दा असताना अब्दुल कलाम मात्र चांगले होत्या असं बोलतात लोक. अरे मात्र चांगले होते म्हणजे काय, म्हणजे लोकांना वाईटही वाटत नाही. म्हणजे चांगली चांगली माणसं अब्दुल कलामांसारखा व्हायला पाहिजे बरं तू. अरे हे काय, म्हणजे हिंदूमध्ये पण नालायक लोक आहेत, हिंदूंमध्ये पण गुन्हेगार आहेत आणि ते जास्त संख्येने आहेत. तुरुंगामध्ये आकडेवारी बघा, जे लोक जास्त राहतात ते जास्त गुन्हेगार असणार, कमी राहतात ते कमी असणार. आता त्याच्यात राग येण्याचं काहीच कारण नाही म्हणजे तुम्हाला. पण हे जे वातावरण आणि नॅरेटिव्ह तयार केलेलं आहे त्याला कोणता वकिली आधार आहे, कोणते पुरावे. म्हणजे मला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये RSS आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी या देशाचं जेवढं नुकसान केलं तेवढं मुस्लिमांनी कधीही केल्याचं दिसून आलं नाही. किंबहुना धर्माच्या दृष्टीने म्हणाल तर हिंदू आणि जैनांनी जेवढं आपल्याच देशाचं आणि आपल्याच धर्माचं नुकसान केलं तेवढं मुस्लिमांनी कधीही केलं नाही. मुस्लिमांनी या देशाचा जेवढा आदर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं जे भीषण फळ त्यांना म्हणजे त्रास होतो मला जे झालेलं आहे आता परिस्थिती, त्या परिस्थितीला कोणी वालीच नाही. म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा असा विचार करतात, नाही 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 मेजॉरिटीची मतं जातील बहुतेक. अरे काय मानवता किंवा लँड म्हणजे ह्या भूमीचा कायदा वगैरे गोष्ट आहे किंवा नाही. म्हणजे जर मी कधी कधी विचार करतो की सामान्य माणसाने या देशातल्या लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि मीडिया या चारही स्तंभांसारखं वागायचं ठरवलं तर काय होईल ते 2 मिनिटं विचार करा. आता
चंद्रचूड आता भाषण देत फिरतायत की स्पष्टीकरण, मी ते तेव्हा कवीने का म्हटलं होतं याचं कारण हे आहे वगैरे, पण त्यांना की तेवढं ते सावरायला जातात तेवढं ते आवर्त आणि पलीकडे होत चाललंय त्यांचं. त्यांनी जे केलेलं आहे ते काळ्या पानातच लिहिलं जाणार. चंद्रचूड हे आणि गोगोई हे या देशाच्या ज्युडिशरीचे मारेकरी होते असंच लिहिलं जाणार इतिहासात. त्याच्यात बदल होऊच शकत नाही. चंद्रचूड ज्युनियर. तर माझं म्हणणं, ते द चंद्रचूड होते आणि म्हणजे त्यांचे वडीलही चीफ जस्टिस होते, म्हणजे त्यांना काही करता आलं असतं आणि त्यांना काही गरजच नव्हती. ते हार्वर्डला लॉ केलेला मनुष्य, डॉक्टरेट, म्हणजे ब्रिलियंट अशा अर्थाने. म्हणजे ते आले तेव्हा अनेक लिबरल्सना आनंद झालेला की आता ते बघा कसं करतात. ते त्यांनी असं केलं की ते अवाक झाले, ते बघा कसं करून गेले. अरे तर म्हणून कोणावर शिक्षणामुळे जास्त विश्वास ठेवू नये. लक्षात ठेवा, वकील आपलं सगळं ठीक करणार आहे हे मूलता चुकीचं आहे. गाडगे बाबा किंवा वसंतराव पाटील फार शिकले नसतील, पण ते भलं करत होते आपलं. तुम्हाला मी एक सांगतो की न्यायिक बुद्धी म्हणजे ज्युडिशियल कॅरेक्टर, ज्युडिशियल इंटेलेक्ट आणि ज्युडिशियल इंटिग्रिटी या तिन्ही गोष्टी मूलतः भारतामध्ये नव्हत्या. त्या ब्रिटिश आल्यावर ब्रिटिशांनी हे लिहून ठेवलंय. ब्राह्मणांमध्ये ज्युडिशियल कॅरेक्टर नाही असं ब्रिटिशांनी लिहिलंय. आणि ते सिद्ध करण्याकरताच का हा काळ उगवला असं वाटायला लागलं मला आता. माफ करा सगळ्यांनी. म्हणजे तर मुद्दा असा आहे की या विरोधी पक्षाच्या आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी जे सांगत होतो ते 4 हे स्तंभ आहेत. ते जसे वागतायत ते लक्षात घ्या की मीडियाला संविधान नावाची गोष्टच माहित नाही आज. म्हणजे त्यांचा शेवट कुठे येतो सगळं करून की अब्दुल पंक्चरवाला को टाईट करणं म्हणताय. हे त्यांचं एकमेव ब्रीदवाक्य, सत्यमेव जयतेच्या ऐवजी आता. तर ह्या ब्रीदवाक्यावर ते सगळं फिरून तिथे येतात, कारण ते त्यांना पंतप्रधान कार्यालयातनं कोणतरी फोन करून सांगितलेलं असतं, तेच वाचून दाखवतात. झालं. ज्युडिशरीचं तर आता आपण बोललोच आहे, त्याच्याबद्दल अजून धिंडवडे काय काढायचे. म्हणजे गोगोई नावाचे जे खासदार आहेत, जे आता खासदार आहेत पण ते चीफ जस्टिस होते, तेव्हा त्यांनी केलेल्या लैंगिक शोषण म्हणता येणार नाही, शोषणच म्हणायला पाहिजे, पण एका गुन्ह्याची एका स्त्रीने केलेली तक्रार त्यांच्याच बेंच समोर आली आणि त्यांनीच स्वतःला निरपराध घोषित केलं. याहून अद्भुत काय. या देशातला प्रत्येक अशा प्रकारचा गुन्हेगार म्हणेल मी करतो ना माझ्याबद्दल, प्लीज मला करू दे, मला. तर हे थक्क करणं. म्हणजे मला कधी कधी वाटतं की हे सररियल आहे का काय आपलं हे सगळं जग चाललंय. ते हे पॅरलल युनिव्हर्स मध्ये आपण एक पॅरलल आयुष्य जगतोय. म्हणजे मला कधी कधी वाटतं हे खरं नसेल बहुतेक. असं नसेल केलं गोगोई नाही, पण त्याने केलंय. एवढंच काय तर जे देवाकडनं सांगण्यात आलं चंद्रचूड साहेबांना की राम मंदिराचं आता हे करा म्हणून, ते पूजा करत असताना त्याच्यावर त्यांनी सही केलेली नाहीये. त्या 4ही न्यायाधीशांची सही नाही आहे त्या व्हर्डिक्टवर. म्हणजे जर देवानेच सांगितलं तर सही करायला पाहिजे ना तुम्ही. म्हणजे सिग्नेटरी आहात, म्हणजे इतिहासामध्ये आपली त्यांची सही नाहीये. बरं, दुसरं असं की नरिमन म्हणतात की बाबरी मस्जिदच नव्हती तिथे खाली, आणि नव्हतीच खाली, आणि जरा अधिक खोदलं असतं तर तेल पण लागलं असतं. असं खोदत गेलं तर आपण दुसऱ्या बाजूने बाहेर पण पडू. म्हणजे खरं तर शेषनाग लागेल, कारण तो आपल्या विष्णूच्या डोक्यावर जो शेषनाग आहे त्याच्यावर पृथ्वी आहे असं म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे. तर वर्ण खोदत आपण खाली गेलो तर थोडं थांबायला अजून काय हरकत आहे, पूर्ण विष्णूपर्यंतच पोहोचू की आपण. तर मूळ मुद्दा हा आहे की हे जे अचरटपणा आहे तो मला कधी कधी खरा नसावा असं वाटतं. मला असं वाटतं की एवढी शहाणी सुरती माणसं व्हॉट्सअपमध्ये असं काय वेड्यासारखं लिहितात. हे वेडे आहेत का. म्हणजे शिकलेले डॉक्टरांचे ग्रुप पहा तुम्ही व्हॉट्सअपचे, इंजिनियर्सचे ग्रुप पहा, हे MNC मल्टीनॅशनल कंपनीमध्ये IT सेक्टरमध्ये काम करा, नोकरी जायच्या अगोदरच्या ग्रुप पहा, नोकरी गेल्यानंतरचे वेगळे असतात त्यांचे. तर ते सगळे ग्रुप पहा, त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की हे लोक कुठच्या जगात जगतात असं वाटतं मला एक क्षण. म्हणजे माझे एक मित्र आहेत सांगलीचे, त्यांचं नाव नाही सांगत, ते मुस्लिम आहेत, ते प्रिंटर आहे, प्रिंटिंगचा त्यांचा खूप जुना बिझनेस आहे, त्यांचा वडिलोपार्जित बिझनेस आहे. ते म्हणतात माझे 40 वर्षाचे मित्र, फॅमिली आमची एकत्र, आणि सांगली कोल्हापूरमध्ये काही हिंदू मुस्लिम असं नाही. पण मला वाईट अनुभव यायला लागले आता. म्हणले मला असं वागवतात, मला शॉक बसतो. एवढंच काय तर मी आता इथे सांगत आहे, पण त्यांचा मुलगा एका खासगी शाळेत जातो, मोठ्या इंटरनॅशनल शाळेत. तिथे ओझा नावाच्या एका 3रीतल्या मुलाने
मी आता तो शब्द वापरत नाही, त्याला असं काहीतरी बोलला की जे भयंकर होतं धर्मावरून. तर हे गेले शाळेत आणि त्या मुलाला समजावलं ओझाला की अरे असं नसतं, तुम्ही मित्र आहात वगैरे, दोघांना हात घालून. मी म्हटलं असं काय केलं तुम्ही, उद्या तो ओझा परत घरी जाणार. कारण माझ्या सोसायटीमध्ये, मी ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीमध्ये, मी दिल्लीत होतो, मी परत आलो तर ते व्हर्डिक्ट आलं होतं ह्यांना, देवाने जे सांगितलं ते राम मंदिराचं. आमच्या सोसायटीच्या खालच्या काचावर, ज्या सोसायटीमध्ये एक ख्रिश्चन एक मुस्लिम फॅमिली राहते, म्हणजे आता ते मुस्लिम सोडून गेले पण ख्रिश्चन फॅमिली तर अजून राहते, त्या सोसायटीच्या काचावर अत्यंत वाईट ओंगळ असं रामाचं चित्र काढलेलं होतं. म्हणजे रामाचं चित्र सुद्धा चांगलं होतं, म्हणजे त्यामुळे सुद्धा माझ्या भावना दुखावल्याच की हे चित्र म्हणून पण वाईट आहे. उजव्याने केलेली कुठची कला पण चांगली नसते दुर्दैवाने. आणि एक वाईट श्रीराम लिहिलेला झेंडा भगवा असा ऑइल पेंटने काचेवर काढून ठेवला, तो अजून खरवडतायत लोक, काढण्याकरता निघत नाही. तर मला अचानक आश्चर्य पडत, काल परवापर्यंत हे सगळे एकत्र असलेली एवढी म्हणजे मला एकदा यशवंत सिन्हा म्हणाले होते, ये हम जरा सा हम लोग खरोच आ जाएगी ना हमको, तो हमको पता चलेगा की हम बेसिकली कम्युनल है. तर मला खोटं वाटलेलं ते, मला आता पटतं की हे खरं आहे. आणि आता लोक जे चांगले चांगले सेन लोक आहेत ते पण संशय घ्यायला लागले. ते पण हे म्हणतात त्याच्यात थोडं तथ्य असेल नाही बहुतेक. अरे काय तथ्य असेल, काहीतरी काय, म्हणजे गोगोईने म्हटलं आणि चंद्रचूडनी म्हटलं त्याच्यात अजिबातच तथ्य नाही, तर बाकीच्यांच्या म्हणण्याला काय तथ्य असणार. जिथे ज्युडिशियरी अशी वागते, मीडिया झाला, आता पार्लमेंट बद्दल तर काय बोलावं. तिथे निवडून गेलेले सदस्य म्हणजे राजकारणाला मला कंटाळा आहे असं जे म्हणणारा मोठा मध्यमवर्ग निर्माण झाला उदारवादी धोरणामुळे, वेगवेगळ्या कारणांनी. तो मध्यमवर्ग भौतिक सुविधा अनुभवू लागला देशामध्ये आणि त्याने राजकारणाकडे दुर्लक्ष केलं आणि वकील बंद झाले आणि अशीलच जायला लागले हळूहळू संसदेत त्यांचे. त्यामुळे त्यांचे सगळे जे गुन्हेगार अशील होते ते हळूहळू संसदेत गेले, वकील बाहेर पडले. तर त्यांची संख्या एवढी वाढली. आणि आता तर तुम्ही ज्या पद्धतीने सभापती वरच्या सदनाचे आणि खालच्या सदनाचे, म्हणजे उपराष्ट्रपती आणि आपले खालच्या सदनाचे, ते ज्या पद्धतीने खासदारांना आणि विरोधी पक्षांना, म्हणजे सभापतीचं काम आहे विरोधी पक्षांना प्रोटेक्शन देणं, पण सभापती सत्ता पक्षाला प्रोटेक्शन देताना दिसून येतो. आता यात प्रोटेक्शन देण्यासारखं लपवण्यासारखं काय होतं. आता एकदा तर 303 नंबर होते तेव्हाही प्रोटेक्ट करत होते. म्हणजे एवढ्या अधू आहेत का ते बुद्धीने की त्यांना एवढं सभापतीचं पण प्रोटेक्शन लागतं. म्हणजे ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांचं प्रोटेक्शन ते झालं. आता एक्झिक्युटिव्ह म्हणजे IAS IPS वगैरे अधिकारी यांच्यात तर काय बोलावं. व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन बघा, या म्हणजे सगळे नाही तर काही अपवाद आहेत आणि ते मी बोलतो त्यांच्याशी, ते फ्रस्ट्रेटेड आहेत, पण ते बिचारे काय करणार. तर त्या अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवर आता जे मुख्यमंत्री झाले किंवा पंतप्रधान झाले त्यांच्यावर 3-3 पानं लेख लिहिलेले आहेत IAS अधिकाऱ्यांनी. म्हणजे ते लेख वाचून सुद्धा म्हणजे त्या माणसाला सुद्धा वाईट वाटेल की किती, म्हणजे माणूस साखर गोड लागते पण म्हणून मला पाकात बुडवून मारू नका असं या लेव्हलला कौतुक. म्हणजे आपल्याच विश्वास बसणार नाही की हे मी केलंय, अरे वा, यांना कळलं. म्हणजे मी एकदा, आणि संबंध माझा त्यांचा जुना आहे हे IAS अधिकारी दाखवतात की हे जे मुख्यमंत्री झालेत आपले देवाभाऊ, त्यांचा आमचा जुना संबंध आहे. जुना संबंध म्हणजे काय, मी एसटीतनं जात होतो आणि मी बाहेर बघितलं, मी 4थीत होतो आणि एक लहान मुलगा उभा होता, ते आजचे देवाभाऊ, असा म्हणजे काही संबंध नाही. अरे काय कमॉन, तुम्ही पास झाले होते UPSC एकेकाळी आणि आम्हाला वाटलं होतं की तुम्ही काहीतरी भलं करावं. तर मुद्दा असा आहे की तुमचा त्यांचा संबंध असायला काही हरकत नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही ते जाहीरपणे इतक्या ओंगळपणे लिहू नका, कारण तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात आणि ते लेजिस्लेटिव्ह आहेत, ते वेगळे स्वरूप आहे. आता मुद्दा हा की हे 4 स्तंभ एवढे हल्लेले आहेत आणि संविधानाचं, रूल ऑफ लॉ कशाचं पालन करत नाहीत. उद्या लक्षात घ्या की आपण सगळेजण कसे वागतोय हे लक्षात घ्या. आपण काय करतोय, आपण खूप चांगले लोक आहोत का सांगू, कारण आपण कल्पनेत अशा आहोत की समोर ट्रॅफिक पोलीस आहे, तो नाहीच आहे आणि आपण नीट वाहनं चालवतोय. म्हणजे सामान्य माणूस फक्त कायदा पाळतोय. लक्षात घ्या, ज्यांनी कायदा पाळायला लावायचा त्या बॉडीज कायदा पाळत नाहीये, ज्यांनी संविधान पाळायला लावायचं त्यांनी पाळत नाहीये. आपण पाळतोय ते उगाचच, म्हणजे योग्य आहे ते, पण म्हणजे आपल्यावर कोणतीही बॉडी असं काही जबरदस्ती करत नाहीये.
तुम्ही लक्षात घ्या की ज्यांनी ज्यांनी लिंचिंग केलं, हत्या केल्या, बलात्कार केले, त्यांच्या माळा घालून स्वागत होत आहे। या वेळेलाही बहुसंख्य लोकांना या देशातल्या आपलं माळा घालून स्वागत होऊ नये असं वाटतं। हे मान आहे, म्हणजे लोक फॉलो करतायत रूल ऑफ लॉ, आणि कोणतीही ऑथॉरिटी नाही जी तुम्हाला फॉलो करायला लावेल। म्हणजे ऑलरेडी म्हणजे एखादं सरकार एक्झाईल मध्ये गेलं किंवा पळून गेलेत, असाच कसं सिरियामधनं पळून गेलेत, हे पळून नाही गेलेत, पण हे आपल्या कर्तव्यापासून पळूनच गेलेत सगळेजण, पण लोक फॉलो करतात म्हणून टिकून आहे देश। आता तुम्ही राजकारण भानावर आहे असं काय म्हणणार, म्हणजे याच्यातलं म्हणजे लोक, आजचं राजकीय अस्तित्व जे आहे ते फक्त लोकांना आहे, आणि हे लोकांना माहितच नाही। म्हणजे लोकांना माहित नाही की ते हवालदार नाही आणि आपण तरी डावीकडनं गाडी चालवतोय। म्हणजे त्यांना एकदा कळलं, पहिला माणूस, एका पहिल्या माणसाला कळलं की ही गाडी उजवीकडनं पण चालवायला कोण थांबवणार नाहीच आहे, संपला त्या दिवशी। त्या दिवशी आपण ब्रिटिश आले त्याच्या अगोदरचा जो काळ होता त्याच्यात जाऊन पडला। आपल्याला कोणताही स्तंभ या लोकशाहीचा असं सांगत नाही की हे करा किंवा हे करू नका, कारण ते स्वतःच करू इच्छित नाहीत, त्यांना सोयीचं नाही असं वाटतं। ते करत आहेत जे अत्यंत देशासाठी घातक आहे। म्हणजे जजेसनी आपलीच केस आपण ऐकणं हे अत्यंत घातक आणि असंवैधानिक आहे, ते करतात। जजेसनी आपण जे केलं होतं त्याचे स्पष्टीकरण रिटायर झाल्यावर देत बसणं हे अत्यंत असंवैधानिक नसलं तरी अनैतिक आहे, ते करतायत। बरं, स्पष्टीकरण द्यायला लागेल असं वागावंच कशाला मुळामध्ये? तर या प्रकारची माणसं, म्हणजे ज्यांना आपण ग्रेट वगैरे मानत होतो, ती या प्रकारचं वागतायत। त्याच वेळेला छोटी छोटी माणसं, म्हणजे मी जे आता माझ्या सांगलीचे मित्रांचा उल्लेख केला, ते पहिले काय करतात की हे वाढू नये यासाठी प्रयत्न करतात। त्यांना कोणी सांगितलं असं, त्यांना म्हटलं तुम्हाला काय ज्युडिशरीने असं सांगत नाही, तुम्हाला लेजिस्लेटिव्ह असं सांगत नाही, ते तर सांगतात की सगळं आता नफरत का धंदा मेन आहे और बाकी सब सेकंडरी। तर नाही म्हटलं, असं नाही, आपला देश आहे आणि मग आपण देशासाठी केलं पाहिजे। तुम्ही लक्षात घ्या, हे आपण मानतोय, देश ही संकल्पना जनतेवर उभी राहते हे खरं आहे, पण त्याला स्ट्रक्चरल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला एक संकल्पना म्हणून जिवंत ठेवायला आपापसातलं, आपल्या लहानपणी नाही का भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं का शिकवलं गेलं? काय वेळ जात नव्हता काय त्यांचा? काय उगाच बांधव बिंधव काहीच काय, म्हणजे मी एसटीतनं बाहेर बघितला, मला तिथे दिसला एक मुलगा होता, ते भाऊ, असं नाही येते, तसं नाही येते। ते असं आहे की या पद्धतीने या देशाची एक सरमिसळ संस्कृती जी आहे, देश एक कोअलिशन आहे। या देशाला खरं तर कोअलिशन गव्हर्नमेंटच आली पाहिजे, या देशात कोणत्याही बहुमताचं गव्हर्नमेंट आलं नाही पाहिजे। तर जनता पॉवरफुल पाहिजे, सरकार कायम वीक पाहिजे। सरकार पॉवरफुल नको, मग बाथरूम मध्ये पण पंतप्रधानांचे फोटो लागतात, टॉयलेटला गेलो समोर पंतप्रधान, बाहेर माणूस, हे नाही व्हायला पाहिजे। अरे ते कोविडच्या काळात तर लसीच्या आमच्या सर्टिफिकेटवर एक फोटो होता त्यांचा, तर ते म्हणजे भारी हो, म्हणजे ते बाहेरच्या देशात गेल्यावर तिथे इमिग्रेशनला हळूच काढला आपला तो लस, की तो बघायचा, तो म्हणायचा की तुमचा फोटो नाहीये हा म्हणून, मग आम्ही सांगायचं हा आमच्या पंतप्रधानांचा फोटो आहे। अच्छा, तो वर लावायचा, एकदम तुमच्यासारखेच दिसतात असं वगैरे पण म्हणायचं। तर मुद्दा हा आहे की पेटीम आलं तरी त्यांचाच फोटो, रिलायन्स काय हे आलं त्यांचाच फोटो, आता तो चेस चॅम्पियन गुकेश आले ते अजून राहिलेत बरं का, म्हणजे एक मोठा मोदींचा फोटो आणि छोटा गुकेशचा फोटो आणि विजयाबद्दल अभिनंदन, असं अजून यायचं आहे। ते 2-4 दिवसात येईल अशी माझी खात्री आहे। मी इथे सांगून जातो, तुम्ही फॉलो करा, सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल। तो एक वाचलाय 18 वर्षी, मी 18 वर्षी चेस खेळत होतो, हे ते आता भाषणात एकदा सांगणार, आणि मी चेस खेळतच गेलो। चेसशी माझा जुना संबंध आहे, मला लहानपणापासून चेस पेन होते। आता देशामध्ये चेस पेन शिवाय काही नाहीच आहे, फक्त चेस पेन। त्यामुळे हे जे हार्ट अटॅक आहे ना, म्हणजे आपलं हृदय विदीर्ण होत आहे, त्या हृदय विदीर्ण होण्याच्या मागे एवढ्या गोष्टी घडतायत।
आणि त्या केवळ सत्ताधारी पक्षाकडे सोपवून चालणार नाही. मला नाही वाटत सध्या तुम्ही बाहेर पडलात की या नागपूरमध्ये तुम्ही शोधा जो तो धावतोय की आपण काय करतोय याची त्यांना कल्पना नाही. सत्ता आणि सत्य हे वेगळं असू शकतं, किंबहुना असतंच बऱ्याचदा, हेच विसरलेत लोक. म्हणजे माझ्या लहानपणी मी ख्वाजा सरांनी उल्लेख केला त्या कोकणातल्या गावात मी 7वी पर्यंत शिकलो. तर मी त्याच्याहून रिमोट गावात नंतर राहायला गेलो, मी पिंगोळी म्हणून. तर तिथे तर प्रिन्सिपॉल जे असायचे तेच पोस्ट मास्टर पण असायचे. तर आणि त्यांनी फार सुंदर शिकवलं, असं मी म्हणणार नाही की म्हणजे तुम्हाला आता दिसत असेल की किती सुंदर शिकवलं ते, म्हणजे थोडं आत्मा हे करून घेतो मी स्तुती. तर मुद्दा असा आहे की ते जे शिकवायचं ना त्याच्यामध्ये इंटिग्रिटी, लव, रिस्पॉन्सिबिलिटी, वाचनाची सवय, या सगळ्या गोष्टी हे होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की शिक्षक पॅशनेट असत. तर आताचे शिक्षक वाईट नाही आहेत, अरे पण त्यांना ड्युट्या कसल्याही दिल्या जातात ना. म्हणजे काही म्हणजे बँकेत अडाणीचे कर्जामुळे बँक बुडत असेल तर बँकेचे डिपॉझिट गोळा करायला निघाले शिक्षक. बरं तुम्ही हे लिहिलं की लोक म्हणणार की काय अडाणी आपले भारतीय उद्योगपती आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता वगैरे. ते एवढ्या लोकांना नोकऱ्या देतात, तुम्ही देऊन दाखवा. त्यांनी केवढ्याही लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यांनी 36,000 लोक त्यांच्याकडे नोकरी करतात. एवढे भारताचे PSU त्यांनी ताब्यात घेतले गैर संविधानिक मार्गाने, आणि 36,000 लोक काम करतात. आणि मुकेश अंबानींच्या मुलाचं लग्न झाल्यावर रिटेल मधनं मुकेश अंबानींनी 42,000 लोकांना कमी केलेलं 4थ्या दिवशी. त्यामुळे तेवढे लोक त्या अडाणींकडे काम करत नाहीत. कळलं? मुद्दा असा आहे की आपल्याला खूप सवय आहे महाराष्ट्रातल्या लोकांना विशेष करून, आपण पुरोगामी राज्य आहे असं सगळ्यांना सांगायचे. आपण पुरोगामी राज्य कधीही नव्हतो. आपण एक असं राज्य होतो ज्यात काही पुरोगामी माणसं जन्माला आली आणि एक छत्रपती शिवाजी महाराज वगळले तर बहुतेक पुरोगामी माणसं ब्रिटिश काळात जन्माला आली. त्यामुळे काय झालं की ती वाचली, नाही तर सगळ्यांचे नरेंद्र दाभोळकर झाले असते, नाही तर गोविंद पानसरे. त्या अण्णांशी पण माझे खूप चांगले संबंध होते. मुद्दा हा आहे की म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांवर सुद्धा मारेकरी घालण्यात आलेच होते त्या काळात सुद्धा, आणि शाहू महाराजांनी कोणी भोगू नये असे त्रास भोगलेले आहेत. त्यांना चक्क त्यांच्याकडे नोकरी करणारा ब्राह्मण गंडवत होता आणि त्यांना कळत होते. ते दुसऱ्या ब्राह्मणाने सांगितलं, राजाराम शास्त्री भागवतांनी, ओ हा पुराणोक्त मंत्र म्हणतोय, वेदोक्त नाही. तो म्हणतो शूद्रास वेदोक्तचा अधिकार नाही. त्याबरोबर संपला मुद्दा. आणि त्यांना शूद्र मानलं, म्हणजे असं नाही की. आणि त्याच्यावर टिळकांनी वगैरे लेख लिहिलेले आहेत की आम्ही एक महाराजांचा अपवाद केला शिवाजी महाराजांचा, म्हणून काय प्रत्येकाचा करायचं काय अपवाद वा. आणि आता लोक हेच लोक बहुजन वर्गातले हिरिरीने आणि पुढे चाललेत की म्हणत की हिंदू हा आमचा धर्म आहे. कुठचा धर्म हिंदू? हिंदू असा काही धर्म नाही आहे. जो धर्म आहे तो ब्राह्मण धर्म आहे, बाकी जाती आहेत फक्त. या बहुजन आणि मराठ्यांना सगळ्यात, म्हणजे मराठे म्हणजे खरं कुणबी, मराठा ही सुद्धा जात नाही, पण त्यांना सगळ्यात वाटतं की आपण म्हणजे काहीतरी महान, आता ब्राह्मणांच्या नंतर आपणच, आपल्याच अंगावर धुरा आहे या RSSची आणि सगळ्या भारतीय हिंदुत्वाची. काहीही तुमच्या अंगावर धुरा नाहीये. तुम्हाला शूद्र म्हणूनच ते लोक लेखतात. आत्ता तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला वापरलं जातं. बाकी पूर्वीही असं होतं. कुठचीही सत्ता आली तरी हेच होतं. इथे कुतुबशाह, इथे निजामशाह, इथे आदिलशाह, इथे मोगल. याने अपमान केला की त्याच्याकडे जायचं, त्याने अपमान केला की ह्याच्याकडे यायचं, ह्याच्याकडे. याने जास्त मनसबदारी दिली, याने जास्त वतनदारी दिली की त्याच्याकडे जायचं, परत यायचं याच्याकडे, आदिलशाहकडे, परत त्याच्याकडे जायचं, परत यायचं. हे पक्ष, हे आदिलशाह त्याचे मॉडेल्स आहेत बघा. काही पुरोगामी वगैरे आपण कधी नव्हतो. काय कोणी सांगितलंय तुम्हाला? महाराष्ट्र हा एक पुरोगामी लोक जन्माला आलेला प्रतिगामी राज्य होतं. त्याला ह्या लोकांनी पुरोगामी बनवण्याचा अतोनात प्रयत्न केला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, ज्योतिराव फुले असो, महर्षी शाहू महाराज असो, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा असो, तुकडोजी महाराज असो, नंतर फातिमा शेख असो, सावित्रीबाई फुले असो, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः असो, या सगळ्या लोकांनी, अमित दलवाई सारखे माणूस असो, यांनी सगळ्यांनी पुरोगामी बनवण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला. पण याचा अर्थ तो पुरोगामी झाला का? अजिबात नाही. व्हॉट्सअप ग्रुप महाराष्ट्रातले काढा सगळे आणि मोजून बघा काय लिहिलंय त्याच्यावर. ते वाचून बघा, मोठ्याने वाचा एकदा. माझं तर मत आहे, लोकशुद्धी मोहीम जर करायची असेल तर आपण नागपूर पासून सुरू करू. नागपुरातल्या मध्यमवर्गीयांचे व्हॉट्सअप ग्रुप नावाचा एक चौक सुरू करा आणि मोठ्याने वाचून दाखवायचे. म्हणजे आपण किती मूर्ख आहोत आपल्याला एकदा नीट कळलं पाहिजे. ही मोहीम कोणीतरी राबवण्याची गरज आहे मला वाटतं. म्हणजे काय आहे की या व्हॉट्सअप ग्रुपवर जे लिहिलेलं असतं ना,
ते अनसायंटिफिक तर सायंटिफिक टेम्परामेंट हे एक संविधानिक मूल्य आहे. आपलं मॉडर्न मेडिसिन आल्यावरच आपले लोक जगायला लागले जास्त. नाही तर पेशवे पण 30 आणि 40 जात असत. आसवं ते काय ते चमच्यातनं ते काय चाटणं वगैरे घेत, मग अनुष्ठान होत, एकादशीने होत आणि मग स्वर्गवासी झाले. असं 40च व्हायचं त्यांना. आणि त्यांना यायला पुष्पक विमान यायचं नाही. ते फक्त तुकारामांसाठी रिझर्व होतं, कारण तुकाराम बेपत्ता केले गेलेले. त्यामुळे त्यांचं पुष्पक विमान हे पेशव्यांसाठी नव्हतं राखीव. त्यामुळे बहुजनांना असंच वागवण्यात आलेलं आहे. आणि या सांस्कृतिक RSS संस्कृती, त्याचा सांस्कृतिक आधार हा ब्राह्मणवाद. पण नुसता ब्राह्मणवाद, ब्राह्मण धर्म जे यजुर्वेदात म्हटलेलं आहे ते जर तुम्ही सांगितलं तर सगळे लोक मागे कसे येणार. मग त्यांना एक पुंगळी दिली, हिंदू. हिंदू हा सांस्कृतिक शब्द आहे, हिंदू हा भौगोलिक शब्द आहे. तो अमीर खुसरोने पण वापरलाय. जय हिंदच म्हणतो की आपण. हिंदू असा धर्म नाही. कुठच्याही वेदामध्ये तुम्ही मला हिंदू दाखवा आणि मी नागपुरातनं निघून जाईल. तर वेदांमध्ये नाही, कुठेच महत्वाच्या ह्याच्यात कुठेच उल्लेख नाही हिंदू असं काही. सनातनच आपण ठरलं. सनातन म्हणजे एन्शंट, म्हणजे प्राचीन. तर मग बौद्ध पण प्राचीन धर्मच आहे. प्राचीन तर काय, प्राचीन बौद्ध धर्म सुद्धा आहे. त्यामुळे एन्शंट, सनातन असं पण धर्म नाही. धर्म ब्राह्मण धर्म. तुम्हाला सांगतो फक्त ब्राह्मण. म्हणून तुम्हाला सांगतो कोणताही माणूस जेव्हा हिंदू धर्मात तुम्ही सांगितलं की सर्व या लोकांना कन्व्हर्ट करतायत, ते ख्रिस्ती मिशनरी हे आपण सहन केलं नाही पाहिजे, आपण त्यांना परत शुद्धीकरण करून हिंदूत आणलं पाहिजे. ठीक आहे, ब्राह्मण बनवणार का त्यांना, जानवं बिनवं देऊन आणि रोटी बेटी करणार का? शिवाजी महाराजांनी एकेकाळी प्रयत्न केलेला तसा, आपली मुलगी देऊ. तसं करण्याची हिंमत आहे का? तो धर्म नव्हता, ते शिवाजी महाराजांची तलवार होती जी बोलली. हा धर्म नाहीये. धर्म असं तर तुम्ही धर्मातनं या धर्मातनं त्या धर्मात जाऊ शकतो, त्या धर्मातनं या धर्मात येऊ शकतो. या धर्मात आला की जात कुठची मिळणार तुम्हाला, मला सांगा. काही उगा खोटं केलं तर ते खरं नाही. म्हणजे राजकीय दृष्ट्या केलेलं धर्म परिवर्तन हे खरं नाही. खरं करायचं झालं तर नाही करू शकत तुम्ही. एवढंच काय, जे वडा आपली मंदिरं बनवतात त्यांना मंदिर बनवून प्राणप्रतिष्ठा एक बंपक गोष्ट आहे खरं तर. याचं कारण असं की मेलेला माणूस जिवंत करू शकत नाही, तर दगडी मूर्ती जिवंत कशी करणार ब्राह्मण? तर ते केल्यावर त्या वडारला पहिले बाहेर काढतात. म्हणजे प्राणप्रतिष्ठा खोटी का आहे? जिथे मानवता नाही तिथे देव कसा आहे? आणि तो हिंदू आहे म्हणून तो भांडतोय आज. तुम्हाला सांगतो, मला ट्रोल करणाऱ्यांमध्ये 90% लोक हे बहुजन समाजातले आहेत, मागासवर्गीयांमधले आहेत. आणि ते इतके झहिरीने ट्रोल करतात आणि ब्राह्मणवादाचं आणि हिंदुत्वाचं आणि RSS समर्थन करतात. तुम्ही बघा ना, RSS ने खेळलेल्या आता तुम्ही जे न्यायाधीश मुसलमानांच्या विरोधात बोलले, मला वाटतं अलाहाबाद मध्ये, बरोबर ना, ते यादव आहेत, ओबीसी आहेत. ते त्यांना कधीच उभं केलेलं नाही. त्यांना तुम्हाला सांगतो, एकदा का हिंदू राष्ट्र प्रस्थापित झालं की त्यांना परत हिंडालियमच्या टप्प्यात पाणी देणार. तेव्हा त्यांना कळणार की आपण काय बोलत होतो आणि झालं काय. आता तुम्हाला लढवण्याकरता मुस्लिम शत्रू म्हणून उभे केले. खरं तर तुम्ही पण शत्रूच आहात, पण तुमची ताकद हवी आहे. ब्राह्मणवादाचा सर्वात मोठा मर्म काय माहितीये? ज्याच्या विरुद्ध त्यांना लढा करायचा आहे त्यालाच पहिले ते सहकारी म्हणून वापरतात. आणि हा तो सगळ्यात मोठा पॉवरफुल त्यांचा गेम आहे. आणि हा 5000 वर्षाचा आहे. म्हणजे गौतम बुद्धांनंतर अशोकांच्या याच्यावर पुष्यमित्र शुंग आल्यावर पुन्हा 300 वर्ष अशाच रीतीने त्याने केलं. मला असं वाटतं की दीक्षाभूमी इथे आहे, त्यामुळे बौद्धांचं संपूर्ण इतिहास तिथे मिळू शकतो. लिहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी राजकीय का होईना पुनरुज्जीवन केलं एका अर्थाने, पण त्यांचा समग्र इतिहास माझं स्वतःच मत आहे. मी परवाच एक लेख लिहिला. डॉक्टर आ साळुंखे जे आधुनिक तत्वज्ञानामध्ये थोर तत्वज्ञ मानले पाहिजे, जे अत्यंत प्रबुद्ध माणसं आहेत देशात, त्यातले एक आहेत. त्या डॉक्टर आ साळुंखेंच्या बाबतीत आता त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळालाय, जीवन गौरव पुरस्कार. तो जानेवारीत आहे. त्याचा त्यांच्यावर एक लेख लिहायचा माझ्याकडे आलं, तर मी तो लिहिला. ते लिहित असताना मी एक लिहिलं वाक्य. मला असं वाटलं की गौरवपर लेखामध्ये ते वाक्य लिहू नये, पण मग शेवटी मला राहवलं नाही, मी ते लिहूनच टाकलं. ते येईल आता. मी लिहिलं की आ साळुंखेंसारखा महामानव ज्या गावात, ज्या पश्चिम महाराष्ट्रात राहिला, म्हणजे बुद्धांपासून, चारवाकांपासून, तुकारामांपासून सगळ्यांची बंडखोरी ज्याने आत्ताच्या युगात त्यांनी उलगडून दाखवली, त्या आ साळुंखेंपेक्षा आ साळुंखेंच्या काही मैल अंतरावर घरापासून एक भंपक मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे नावाचा मनुष्य आहे. त्याच्या मागे बहुजन जात होते, तरुण.
बहुजन तरुण खरं तर साळुंकेंच्या घराखाली सापडले पाहिजे होते, ते त्या भिडेंच्या घराखाली सापडायला लागले. हे आपण भानावर की अनावर याचं उत्तर आहे. आपण बौद्धिकदृष्ट्या कंप्लीट पूर्णपणे दिवाळखोर झालेलो आहोत आणि त्यामुळे आपण लुटले गेलेलो आहोत. तुम्हाला मी एक सांगतो अजून की भगवान राम, पहिली गोष्ट अशी की पुराणांमधल्या कहाण्या या प्रतीकांसाठी वापरल्या जातात, म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी महत्वाची असते. बरं, राम स्वतः क्षत्रिय होते. बरं, त्यांच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची घटना कोणती? म्हणजे ही कथा आहे वाल्मिकी रामायणाची. त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची कथा कोणती? तर टर्निंग पॉइंट म्हणजे अख्खा रामायणाचा, ज्याच्यामध्ये अगदी गहीवरून येतात लोक वगैरे. गदी माडगुळकरांनी पण लिहून ठेवल्या गीता रामायणामध्ये की रामांना वडिलांनी आईला सावत्र आईला दिलेल्या वचनासाठी राम सत्ता त्याग करतात. आता वडिलांनी म्हणजे पूर्वीच्या सत्ताधारी पक्षाने मला सत्ता दिली, म्हणजे वडिलांनी मला सत्ता दिली. विरोधी पक्ष जो आहे म्हणजे माझे भाऊ, ज्यांना आईने पुढे केले आणि माझी राज्य काढून दिली, ते विरोधी पक्ष मला सत्तेवर बसायला सांगतायत. बाहेर जनता आहे, म्हणजे बहुमताने मी निवडून आलेलो आहे. बाहेर जनता रडते आहे रामा जाऊ नको म्हणून. आणि या सगळ्या अनुकूल परिस्थितीत मी केवळ त्या वचनासाठी राजत्याग करतोय, हे रामाचं प्रतीक आहे. आणि त्या रामाचं प्रतीक वापरून भाजप सगळ्यांना दाबून टाकून सत्तेवर येते. याहून मोठा मी आयुष्यामधला एवढा मोठा पॅराडॉक्स पाहिलेला नाही जगाच्या इतिहासात. म्हणजे ही RSS मुंजेनी हिटलरकडे बघून आणि मुसोलिनीकडून बघून काढली आणि आता त्यांना ज्यूंबद्दल दूध झालंय. हा एक वेगळाच पॅराडॉक्स आहे. हे आंतरविरोधाचं विलक्षण तत्वज्ञान जे आहे, ब्राह्मणवादाचं आहे, ते हे सगळं सांगितलेलं आहे. ते या तत्वज्ञानाच्या भरवशावर जर तुम्ही आपलं जगणं आखायला लागलात तर बुडणार हे निश्चित. परत एकदा चाटण, गुळण्या, नंतर ते काय आसवं आणि मग एकादशणी, मग अनुष्ठान, जर त्यात ब्राह्मण असाल तर. अन्यथा काही दिवसांनी तुमचे ते अधिकार काढून घेण्यात येतील की तुम्हाला ते एकादशणी वगैरे आत्ता करू देत आहेत, कारण आत्ता तुमची गरज आहे. सगळ्यांना नाही अधिकार, फक्त काही लोकांना अधिकार. पेशव्यांना. तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाचायचं असेल ना तर दत्तात्रय दग गोडसे नावाचे एक नेपथ्यकार होते. महाराष्ट्रामध्ये फार मोठी माणसं काय काय होऊन गेली. त्यातले दग गोडसे नेपथ्यकार होते आणि सौंदर्यशास्त्रावर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. तर त्यांनी, आता ते बाजारात पुस्तक नाहीये पण ते मिळवलं कुठून तरी आणि मी ते झेरॉक्स काढून ठेवली. मी जाहीर वाचन करून ते व्हिडिओ टाकणार. तर त्यांनी ना नांगी असलेलं फुलपाखरू नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात दुसऱ्या बाजीरावावर ब्रह्मावर्ताचा पेन्शनर नावाचा एक लेख आहे. आहा, काय अफलातून लेख आहे. कायम समकालीन लेख आहे. तुम्ही भाजपचा कोणताही नेता, मोदींसहित कोणताही नेता, तुम्हाला लगेच कळेल की हे कुठून आलंय. म्हणजे त्याच्यात दग गोडसेनी काय काय वाक्य, म्हणजे खरं तर वाचलं पाहिजे. मी दग गोडसेवर अन्याय करेन असं सुट सांगितलं तर. म्हणजे कोलगेट हे असं थोडं विक्स फक्त पुण्यात लावून मिळतं, नागपूरमध्ये असं करू नये. ती बाटलीच विकत घ्यायला पाहिजे. तर पुण्यामध्ये असे बोर्ड दिसतात, विक्स लावून मिळेल, चिपळ्या दुरुस्त करून मिळतील, ढोकळा मिळेल आणि फणस आलेले आहेत. अरे, आणि ही आपली सांस्कृतिक राजधानी होती कित्येक वर्ष. म्हणजे आपण किती पुरोगामी आहोत हे कळतं. तर दग गोडशांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की बाजीरावाला अभ्यासाचा मनस्वी कंटाळा, पण त्यामुळे तो आपण विद्वान असल्याची ऍक्टिंग फार सुंदर करत असे. आणि भोवती स्त्रियांची गर्दी असे आणि रमणीय स्त्रियांमध्ये राहत असतानाच दुसरीकडे होम हवनामध्ये आपलं वेळ जास्त जातो असं जनतेला वाटावं अशी तजवीज त्याने करून ठेवलेली होती. असं इतकं विलक्षण आहे. तुम्ही एकदा जाहीर वाचणार आहे, ब्रह्मावर्ताचा पेन्शनर. आणि मग अशा रीतीने राज्य कसं लयाला गेलं आणि मग लयाला गेल्यावर सुद्धा 32 वर्ष हा माणूस ब्रह्मावर्तात राहिला, ब्रिटिशांकडनं तगडी पेन्शन घेऊन. आणि तिकडे हे सगळं नाटक करत राहिला. तिकडेही भरपूर म्हणजे बायकांवर पैसे उडवले, हे केलं सगळं एकदम ऐशारामात. आणि श्रीमंत तसे असे कविता लिहिणारे भरपूर लोक होते तिकडे.
म्हणजे आता काय प्रसून जोशी वगैरे करतात ना तेच सेम. तर ते म्हणजे आप में इतनी फकीरी है कहा से आती है ये वगैरे असं, श्रीमंत एवढे गरीबासारखे कसे मागू शकतात बरे, असं वगैरे बोलणारे लोक खूप होते तिकडे. आणि मग ते सगळेच खजिना लगेच सुवर्ण मुद्रा त्याला दान करायचं. त्या काय ब्रिटिशांकडनं आपलंच लुटून आणलेल्या होत्या त्या दिलेल्या, की ब्रिटिशांना माहित होतं की हा जिवंत आहे तोपर्यंत ह्याला हात लावता कामा नये, त्याच्यानंतर आपण पुढे मोकळे झालो. गंमत अशी की शेवटचं वाक्य फार सुंदर आहे त्या ब्रह्मावर्ताचा पेन्शन मध्ये. बाजीरावानं भल्या भल्यांना गंडवलं, महाराष्ट्रातल्या लोकांना तर सोडाच, पण उत्तरेतल्या ब्रह्मावर्ताला राहून सुद्धा सगळ्यांना गंडवलं. पण त्याने आपल्या ज्योतिषाला पण गंडवलं. कारण तो जन्माला आला तेव्हा ज्योतिषी म्हणाला होता काही काळांच्या सोबती आहेत, हा पेन्शनर म्हणून 32 वर्ष जगला आणि सगळ्यांना त्रास देऊन गेला. तर म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ अँड फर्स्ट टाइम इट्स ट्रॅजेडी अँड सेकंड टाइम इट्स फार्स, असं मार्क्सने म्हटलेलं आहे. आणि ते आपल्या डोळ्यासमोर घडताना आपल्याला दिसतंय. पहिली ट्रॅजेडी कुठची होती तेही आपल्याला माहिती आहे, आता फार्स कुठचं आहे तेही आपल्याला माहिती आहे, आणि तरी आपण ते सुधरू शकत नाही. त्याची कारणही मी तुम्हाला सांगितलेली. तर मला असं वाटतं की 55 मिनिटं मी तब्बल बोललेलो आहे, आणि एवढं सगळं बोलल्यावर मी काहीतरी वेगळंच बोललो असं उद्या छापून आलं तर माझी जबाबदारी नाही, असं आधीच सांगतो. मी अत्यंत साधं सोपं सरळ बोललेलो आहे, आणि कोणाबद्दल माझी वाईट भावना नाही, आणि मला सगळ्यांबद्दल अतिशय प्रेम आहे. आणि RSS ला इथून पूर्णच वंदन करतो मी कोपऱ्यापासून. आणि या देशामध्ये जर लोकशाही यावी असं तुम्हाला वाटत असेल परत, तर तुम्हाला स्वतःला स्वतःची मूल्य तपासून बघायला लागतील. आणि सगळे म्हणतात म्हणून ही गोष्ट बरोबर आहे हे मानणं झुगारून द्यायला लागेल. सगळे म्हणतात ते चुकीचं असू शकतं, कारण जीसस ख्राइस्टना जेव्हा सुळावर देण्यात आलं तेव्हा त्यांच्या विरुद्ध त्यांच्या बाजूने एकही मत पडलं नव्हतं. त्यामुळे बहुमत पण चुकीचं असू शकतं आणि अन्याय करू शकतं. त्यामुळे आणि बहुमत चोरलेलं पण असू शकतं, हे पण लक्षात घ्या. म्हणजे जे आता, आणि अहवाल पूर्ण वाचत जा 250 पानांचा. निदान आपल्याकडनं तरी अपेक्षा आहे एवढं तुम्ही. मी मुंबईहून आलो असलो तरी सुद्धा मला कल्पना आहे की अशा कार्यक्रमाला आत्ताच्या काळात येऊन बसून कोणत्या तरी वक्त्याला ऐकण्याची हिंमत ठेवणारे लोक फार थोडे उरलेले आहेत. नागपूरमध्ये या सगळ्या खुर्च्या भरण्या एवढी हिंमत असलेले लोक आहेत बघून मला खूप बरं वाटलं. नाहीतर बऱ्याचशा वेळेला लोक म्हणतात अरे ते परुळेकर ना, ते काय बोलत असतो, काय नाही करत असं बोलून. म्हणजे कोणी असं, म्हणजे इथे परुळेकरच्या जागी दुसरा कोणी, तिसरा कोणी, कोणी असं. म्हणजे राजेंद्र प्रसाद असतील तरी, राधाकृष्णन असतील तरी, आज परिस्थिती हीच आहे की व्याख्यान म्हटल्यावर आज जर इथे काय म्हणतात ते गाण्याचा कार्यक्रम ठेवला किंवा कोणती प्रसिद्ध नर्तकी आहे तिचा कार्यक्रम यांनी ठेवला असता खांडेवाल सरांनी, तर तुफान बाहेर मारामारी झाली असती. तिथे स्टॉल वगैरे लागले असते आणि तुफान मारामारी झाली असते. आणि तो दुसरा कार्यक्रम जो चालू आहे पोस्टर लावून त्या लोकांना मध्ये पडून हा थांबवायला लागला असता, कारण तिकडे गर्दी कमी पडते असं त्यांच्या लक्षात आलं असतं. पण सुदैवाने तुम्ही एक व्याख्यानाचाच प्रोग्राम ठेवला आणि त्यावर तो सुद्धा एवढा भरला आहे, सुद्धा आनंददायक आहे. आणि म्हणजे मी खूप कृतज्ञ आहे तुमचा की तुम्ही शांतपणे 1 तास ऐकून घेतलं माझं ते बोलणं. आणि कारण आता मी अहवाल दिला असता 250 पानाचा, तो कोणी वाचला नसता, म्हणून मी 1 तास बोललो. आता तुम्ही तो अहवाल वाचा, महाराष्ट्रावरचा वाचा, हरियाणावरचा वाचा, लोकसभेवरचा वाचा, आणि मूलभूत जे रिपोर्ट्स येतात ना की काय केलं अडाणीने असं विचारण्यापेक्षा रिपोर्टर्स कलेक्टिव्ह पासून ते हिंडनबर्ग पासून ते अमेरिकन ज्युडिशरीने दिलेले जे काय न्याय आहेत, निकाल आहेत, ते तुम्ही वाचून बघा मुळातून. आणि मुळातून पाहून तुम्ही स्वतःशी फैसला करा की हे बरोबर आहे का चूक आहे. तुम्ही मला ना काही लिहिलं ना की त्याचे खूप संदर्भ असतात, खूप पुरावे असतात बरं का. खाली बहुजन असतो ट्रोल, तो विचारतो काय पुरावा आहे का तुमच्याकडे. अरे माझ्याकडे खूप पुरावा आहे, तुला वाचायला वेळ आहे का, का तोच टाकू इकडे. मी तुला सोपं करून टाकलं तर हे करतात. बरं कठीण म्हणजे मूळ पुरावे घेऊन गेलो तर सांगतात सोप्यात काहीतरी सांगा. आता काय करायचं माणसानं अशा वेळेला. तर मी तुम्हाला सांगतो की धीरानं घ्या पण विवेकानं घ्या, कारण काळ मोठा कठीण आहे आणि पुढच्या पिढ्या बर्बाद होण्याच्या म्हणजे झालेल्याच आहेत, आता व्हायच्या काय राहिल्या.
मला असं कधी कधी वाटतं की माझ्या नंतर माझ्या मुलगी आहे ती ज्या पिढीत जन्माला आली, असं ती माझ्या घरात राहते म्हणून तिला जरा थोडं कळतं. पण जे पुढच्या पिढीत जन्माला येतील माणसं ती त्यांना हेच दिसलं तर रशियात जसं झालंय की आता नवी पिढी आली तसा पुतीन हाच असतो रशियाचा, असंच वाटतं. तर तसं नाहीये. याच्या अगोदरही कोणतरी होतं आणि नंतरही कोणतरी येणार. हे कारण माणसाचं आयुष्य लिमिटेड असतं. म्हणजे आपल्याला जे ह्या 12-13 वर्षात भोगायला लागलं किंवा गुजरातच्या लोकांना ते 23-24 वर्ष भोगायला लागलं, ते त्यांच्या पिढीच्या आयुष्यात सगळं संपलं ना. म्हणजे दुसऱ्या पिढ्याहून इतिहास लिहितील आणि चवीने वाचतील की युद्धस्य कथा रम्या, काय गेलेत लोक कठीण परिस्थितीतून वगैरे असे सांगणारे शाहीर पण नेतील मग मागे. पाहिलं काय लोक होते तेव्हा आणि महाराज म्हणाले असं करून. मग काही नाही, मुळातून वाचा. आ साळुंकेंचा मी उल्लेख केला, त्यांचं एक पुस्तक आहे पुरंदरेंची शिवद्रोही बखर, ते जरूर वाचा. आणि त्यांचं बुद्धांचं चरित्र त्यांनी लिहिलंय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, ते पण जरूर वाचा. म्हणजे मी तुम्हाला पुस्तकांची रांग सांगू शकतो, ह्या एका मागून एक पुस्तकं वाचत जा. पण आत्ता एवढंच सांगतो, पुढच्या वेळी येईल तेव्हा पुढचा अभ्यास सांगेन काय करायचा तो. आता तास संपवतो माझा. आता घंटा वाजली नाही तरी संपवायला लागेल, नाहीतर विद्यार्थी निघून जातील.